ही कथा सत्य घटनेवर आधारित असली तरी पात्रे व काही प्रसंग काल्पनिक आहेत. पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील सर्व मृतात्म्यांना आपली दुनियादारीतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली. 22 एप्रिल 2025. जम्मू काश्मीर मधल्या निसर्गरम्य बैसारन खोऱ्यातील एक शांत आणि खेळकर दुपार. देशाच्या कानाकोपऱ्यातून उन्हाळी सुट्टीनिमित्त आलेले पर्यटक मौजमजा करत होते. स्वर्गीय निसर्गाचा आस्वाद घेत होते. सुधीर आणि गजानन 50ला पोचलेले घनिष्ठ मित्र. पहिल्या इयत्तेपासून दोघांची मैत्री. आज मुलं मोठी झाली, कॉलेजला जाऊ लागली तरी त्यांची मैत्री टिकून होती. तरुण असतानाच आपण एकत्र कुठेतरी फिरायला जाऊ असं त्यांनी ठरवलेलं. पण आधी नोकरी, मग लग्न, त्यानंतर मुलांचं शिक्षण, वाढत्या जबाबदाऱ्यांनी त्यांना डोकंच वर काढू दिलं नाही. अखेर 6 महिन्यांपूर्वी 15 दिवसांच्या फरकाने सुधीर आणि गजानन दोघांनी 50शी पूर्ण केली आणि त्यानिमित्त जमलेल्या त्यांच्या कुटुंबियांनी येत्या सुट्टीत कुठेतरी दूर जाऊन फिरून येण्याचा प्लॅन आखला. त्यासाठी त्यांनी फॅमिली पिकनिक नावाचा व्हॉट्सअप ग्रुपही तयार केला. भरपूर चर्चा आणि संशोधनानंतर नियोजन झालं. शेवटी आठवडाभरापूर्वी ते जम्मू काश्मीरला पोचले. काही वर्षांपूर्वी काश्मीरला फिरायला जायचं असा कुणी विचारही केला नसता. पण कलम 370 हटलं. खोऱ्यात शांती नांदू लागली. पर्यटकांना सुरक्षित वाटू लागलं. त्यांची पावलं आपसुकच या नंदनवनाकडे वळली. स्थानिक काश्मीरी जनतेला त्याचा फायदाच झाला. पर्यटक सुबत्ता आणतात, भरभराट येते. इतकी वर्षे भिकारड्या पाकिस्तानच्या चिथावणीवरून अशांतता माजवणारे, आपल्याच जवानांवर दगडफेक करणारे, स्वतंत्र भारतात आभासी आझादीसाठी नारे लगावणारे काश्मीरी युवक पोटापाण्याकडे वळले. वाढत्या पर्यटनामुळे विकासाची दारं उघडी झाली होती. अधूनमधून पाकिस्तानी दहशतवादी आणि त्यांचे स्लीपर सेल ही शांती भंग करण्याचा प्रयत्न करत, पण त्यांना मनाजोगे यश मिळत नव्हते. आणि आज बैसारन खोऱ्यात फक्त महाराष्ट्रातील सुधीर आणि गजाननच नाही तर भारतभरातून शेकडो पर्यटक आलेले. कुणी घोडेस्वारी करत होते. धाडसी तरुण मंडळी झीप लाईनचा थरार अनुभवत होती. काही जण निसर्गरम्य खोऱ्यांच्या पार्श्वभूमीवर फोटो काढण्यात व्यस्त होते. आणि तेव्हाच गोळीबाराच्या कर्कश आवाजाने आसमंत दुमदुमला. सगळेजण एकदम सुन्न झाले. नेमकं काय घडतंय कुणालाच कळेना. पळापळ सुरू झाली. आरडाओरडा किंकाळ्याने गोंधळात भर घातली. पठाराच्या हिरवळीवर पडून दूरच्या हिमाच्छादित पर्वत शिखरांकडे पाहत निवांतपणे आयुष्याची उजळणी करणारे सुधीर आणि गजाननराव एकदम सावध झाले. उठून बावरल्यासारखे इथे तिथे पाहू लागले. त्यांचे कुटुंबीय या धावपळीत विखुरलेले. दोघांनी शोध सुरू केला. सर्वजण रस्त्याच्या दिशेने पळत होते, पण त्यांना त्या गर्दीत आपल्या जीवलगांचा चेहरा दिसेना. अखेर दूरवर देवदारांच्या दाट रानाला लागून 50-60 लोकांचा जमाव रिंगण करून उभा आहे असं दिसलं. आणि आपल्या माणसांच्या काळजीने त्यांची पावलं आपसुकच तिथे वळली. जसजसे ते त्या गर्दीजवळ पोचले तसतसं चित्र स्पष्ट होऊ लागलं. काही बंदूकधारी इस्मांनी लोकांना वेठीस धरलेलं, त्यांच्या भोवती वेढा घातलेला. बंदुकीच्या जोरावर त्यांना धमकावणं सुरू होतं. स्त्रिया मुले बाळे रडत होती, आक्रोश करत होती. पुरुष त्यांना पाठीशी घालून जीवाची भीक मागत होते. त्याच गर्दीत सुधीर काका आणि गजाननरावांना आपली माणसं दिसली. सैरभैर झालेली, बिथरलेली. सुधीर काकांना दोन्ही मुलीच, एक लास्ट इयरला तर दुसरी 11वीत. गजाननरावांना एक मुलगा आणि एक मुलगी. मुलीने 12वी तर मुलाने 10वीची परीक्षा दिलेली. सुट्टीसाठी पहिल्यांदाच सर्व असे एकत्र बाहेर पडले आणि आज या जीवघेण्या संकटात अडकले. त्या दोघांकडेही मागच्या मागे पळून जाण्याची संधी होती. पण आपल्या जीवलगांना मृत्यूच्या खाईत लोटून कोणता पुरुष पळून जातो? आणि जात असेल तर तो पुरुषच नाही. सैनिकांसारखा गणवेश घातलेले,
हातात AK-47 सारखी घातक शस्त्रे असलेले आणि खुनशी डोळ्यांनी धमकावणारे दहशतवादी समोर दिसत असूनही सुधीर आणि गजानन जीवाची पर्वा न करता तिथे पोचले. त्यांना पाहताच मिशी नसलेला आणि बोकड दाढी वाढवलेला आणि काजळ घातलेल्या डोळ्यांमुळे क्रूर दिसणारा एक जण बंदूक रोखत पुढे आला. सुधीर आणि गजानन दोघांनीही आपल्या अंगठ्या, चैन असे दागिने, खिशातील रोख रक्कम, मोबाईल वगैरे काढून त्यांच्या पुढे ठेवले. ये सब ले लो, लेकिन हमारे परिवार को छोड़ दो, सुधीर काकांनी म्हटलं. चोर समझे हो क्या हमको, मार दूंगा यही पर, असं बोलून एकाने त्यांच्या कपाळाला बंदुकीचं टोक भिडवलं. ते पाहताच घोळक्यातून त्यांच्या कुटुंबियांनी एकच आकांत केला. अभी नहीं रसूल, अभी नहीं, ले आओ दोनों को यहाँ पर, त्यांचा म्होरक्या म्हणाला. दोघांनाही फरफटत ओलीस धरलेल्या लोकांपर्यंत नेलं. तिथे घरच्यांची गळाभेट झाली. पोरी हादरल्या होत्या. स्त्रियांच्या डोळ्याला अश्रूंची धार लागलेली. काही होणार नाही, धीर ठेवा, गजाननरावांनी म्हटलं. पण खरं तर कधीही काहीही होऊ शकतं याची त्यांना मनातून खात्री होती. आणि अचानक एकदम कोलाहल वाढला. त्या दहशतवाद्यांनी आता स्त्रिया, मुले यांना पुरुषांपासून वेगळं करायला सुरुवात केली होती. ते नेमकं काय करणार होते? काही स्त्रियांनी आपापल्या नवऱ्यांना घट्ट धरून ठेवलं. मुलांनी बापांना मिठी मारली. पण बायका पोरांवरच बंदूक रोखून त्या उलट्या काळजाच्या दहशतवाद्यांनी पुरुषांना वेगळं केलं. जवळच नेऊन रांगेत उभं केलं. पुढे काय होणार आहे याची पुसटशी कल्पना सर्वांनाच आलेली. मागे राहिलेल्या घोळक्यातील स्त्रियांनी, मुलाबाळांनी आकांत केला. दहशतवाद्यांची एक टोळी आता स्त्रिया, पोरी आणि लहानग्यांना घेराव घालून होती, तर दुसरी पुरुषांवर बंदूक रोखून उभी. त्यांचं सर्व आधीच ठरल्याप्रमाणे नियोजनबद्ध पद्धतीने चाललेलं. सर्व पुरुषांना गुडघ्यावर बसवण्यात आलं. मान खाली घालायला लावली. 2 जण रायफली घेऊन त्यांच्या मागून आस्ते कदम चालू लागले. पठारावर आता दूर दूरपर्यंत मनुष्याचा थांगपत्ता नव्हता. दहशतवाद्यांच्या तावडीत न सापडलेले पर्यटक जे मिळेल ते वाहन घेऊन किंवा पायीच पळाले होते. जमेल तिथे त्यांनी आसरा घेतला होता. आपण हॉस्टेज प्रसंगावर आधारित एक थरारपट किंवा वेब सिरीजच पाहतोय असे सुधीर काकांना वाटू लागले. हे सगळं खरंच घडतंय यावर त्यांच्यासह बऱ्याच जणांचा अजूनही विश्वास बसेना. बोल, तू मुसलमान है या हिंदू, डोक्यावर बंदूक रोखून दहशतवाद्यांनी रांगेतल्या पहिल्या पुरुषाला विचारलं. ही हिंदू, त्या माणसाने थरथरत उत्तर दिलं. खाडकन बार उडाला. शांत दरीतील पाखरं कल्लोळ करू लागली. समोर रक्ताचा सडा पडला आणि तो मनुष्य खाली कोसळला. घोळक्यातील त्याची पत्नी आणि 2 लहानग्यांनी टाहो फोडला. आता मात्र सगळेच भानावर आले. हे दुःस्वप्न नाही, हे खरंच घडतंय. हा दहशतवादी हल्ला आहे. धाडसी भारतीय सैनिकांशी समोरासमोर 2 हात करण्याची कुवत नसलेल्या दहशतवाद्यांचा नेहमीप्रमाणे भ्याड हल्ला. आता त्यांनी आपला रोख रांगेतील दुसऱ्या तरुण पुरुषाकडे वळवला. सुधीर आणि गजानन दोघेही त्याला ओळखत होते, कारण ते एकाच हॉटेलमध्ये शेजारच्या खोलीत राहत. तो तरुण आपल्या पत्नीसह हनीमूनला आला होता. मागच्याच आठवड्यात त्याचं लग्न झालेलं. त्यालाही तोच प्रश्न विचारला गेला. बोल, तू हिंदू है या मुसलमान? पण त्याची बोबडी वळलेली. तो कायच उत्तर देणार. मग त्यांनी पुन्हा जरबेच्या आवाजात फरमावलं. अपना नाम बता. मोहम्मद, त्याने कसंबसं उत्तर दिलं. पण त्यांना विश्वास वाटेना. कलमा पढ़ के बताओ, त्यांनी आव्हान दिलं. भूल गया जनाब, डर के मारे भूल गया, त्याने कसंबसं उत्तर दिलं. ठीक है, खडे हो जाओ, अपनी पॅन्ट उतारो, आदेश मिळाला. एक जण त्याच्या डोक्याला बंदूक भिडवूनच उभा. त्यांनी त्याला सर्वांदेखत नग्न केलं. खतना झालेला नव्हता. तो खोटं बोलला हे सिद्ध झालं. चिडलेल्या आतंक्यांनी त्याच्या डोक्यात एका मागोमाग एक 2 गोळ्या झाडल्या.
जमावातील त्याची पत्नी हे सर्व पाहून धसक्याने बेशुद्धच झाली. स्त्रियांमधली रडारड वाढली. दहशतवाद्यांनी पुढे मोर्चा वळवला. पुढचे 3-4 जण मुस्लिमच होते. त्यांनी निर्भयपणे आपापली नावं सांगितली. कलमा पडला, खतना झालेलाही दाखवला. त्यांना सोडून देण्यात आलं. त्यांच्या कुटुंबियांनाही सोडून दिलं. आपल्या अल्लाहला लाख लाख शुक्रिया अदा करत ते घाईघाईने तिथून पळाले. अजूनही 30-35 पुरुष रांगेत होते. एकामागून एक सर्वांना तोच प्रश्न विचारला जाई. काही जण निर्भीडपणे खरी उत्तर देत, काही जण खोटे बोलण्याचा प्रयत्न करत. पण अखेर सर्वांच्याच डोक्यात किंवा पाठीत गोळी झाडली जाई. काही जागीच गतप्राण झाले, तर काही स्वतःच्याच रक्ताच्या थारोळ्यात तडफडून मेले. स्त्री वर्गातून आकांत टिपेला पोचला. पुरुषांना मारल्यावर हे निर्दयी राक्षस आपल्यासोबत आणि आपल्या मुलांसोबत काय काय करतील या जाणीवेने त्यांना मृत्यूच बरा वाटू लागला. अखेर मृत्यूची फेरी सुधीर काकांपासून अगदी जवळ पोचली. त्यांच्यापासून काही अंतर असलेल्या एका तरुण तडफदार माणसाने आपलं खरं नाव सांगितलं. तो हिंदूच होता. आतंक्यांनी त्याच्या डोक्याला रायफल भिडवताच त्याने झटकन वळून हल्ला केला. बंदूक धरून ठेवली. तो एकट्याने आवरलाच नसता, पण दहशतवादी संख्येने अधिक होते, सशस्त्रही होते. 2-3 त्याला धरलं. ते पाहून त्याची पत्नी घोळक्यातून तीरासारखी पुढे आली. माझ्या पतीला मारणार असाल तर मला आणि माझ्या मुलांनाही ठार करा, तिने त्वेषाने म्हटलं. पण यावर त्या क्रूर कर्मांनी हसत तिला बाजूला ओढलं आणि तिच्या समोरच त्याला धडाधड गोळ्या घातल्या. सारेच सुन्न झाले. आक्रोशही आटला. भीतीने गळे कोरडे पडले. पुढे दक्षिणेतून आलेला 40तील एक जण होता. त्याला धड हिंदी सुद्धा येईना. पूर्ण प्रवासात आपली तमिळ भाषा कशी महान आहे हे तो इंग्रजीतून सर्वांना सांगायचा. त्याच्या भाषेची पर्वा न करता तो फक्त हिंदू आहे म्हणून त्यालाही ठार करण्यात आलं. त्यानंतर एका बंगाली इस्माची पाळी आली. तो हिंदूच होता, पण मघाशी सगळे आतंकी त्या बंडखोर तरुणाला मारण्यात गुंतले असताना त्याने पटकन आपल्या गळ्यातील दुर्गा मातेचा ताईत काढून दूर फेकला. आपलं नाव निजामुद्दीन सांगितलं. मुस्लिम मित्रांसोबत राहत असल्याने त्याला कलमाही ठाऊक होता. दहशतवाद्यांनी त्याला जाऊ दिलं. हे सर्व पाहून गजाननराव विचारात हरवले. माझ्याच देशात, हिंदुस्थानात एक हिंदू म्हणून मला ठार मारलं जातं, यापेक्षा दुर्दैव ते काय. आम्ही कधीच इतर धर्माचा तिरस्कार केला नाही, कुणाला हिणावलं नाही. मग ही सजा का? धर्मनिरपेक्ष असल्याची यापेक्षा मोठी किंमत कोणी मोजली असेल? जगातील सगळ्यात मोठी लोकशाही म्हणून आपण स्वतःचाच उदो करतो. संविधान, धर्मनिरपेक्षता, सर्व धर्म समभावाच्या चर्चा करतो. पण खरं तर जगातील कुठल्याच देशात बहुसंख्यांना असे कुत्र्यासारखे ठार केले जात नाही. आणखी किती दिवस तोच मंत्र आळवायचा की दहशतवादाला कुठलाच धर्म नसतो? खरं तर दहशतवादाचा फक्त एक आणि एकच धर्म असतो जो अख्ख्या जगाला ठाऊक आहे. त्यांच्यासाठी तुम्ही हिंदू, बुद्धिस्ट, ख्रिश्चन किंवा शीख नसता, तर फक्त आणि फक्त काफिर असता. एकेकाला ठार करत दहशतवादी सुधीर काकांपर्यंत पोचले. गजाननरावांनी मन घट्ट केलं. भीतीने हादरलेल्या आपल्या मित्राचा, सुधीरचा हात पकडला. हम हिंदू है और इसलिए हमें मारना चाहते हो तो मार डालो, लेकिन हमारे बीवी बच्चों को छोड़ देना. वो तो छोड़ना ही पड़ेगा ना जनाब, नहीं तो हमारे जिहाद की दास्तां दुनिया को कौन बताएगा. इस मुल्क से हिंदू मर्दों को खत्म करने के बाद उनकी जायदाद, उनकी बीवियां, उनके बच्चे हमारी ही दौलत है. एकाने निर्लज्जपणे हसत म्हटलं. इन्शाअल्लाह. बाकीच्यांनी सूर धरला. त्यांनी सुधीर काकांच्या छातीला बंदूक भिडवली. सुधीर काकांनी दिनवाण्या नजरेने गजाननरावांकडे पाहिलं. ते पाहून गजाननरावांनी हसून म्हटलं, घाबरू नको सुधीर, मी तुझी साथ कधीच सोडणार नाही. मुझे भी इसी के साथ गोली मार दो. जय हिंद, जैसी तुम्हारी ख्वाहिश. असं बोलून बंदूक घेतलेल्या दोघांनी 2 बार एकत्रच उडवले.
सुधीर आणि गजानन शेजार शेजारी कोसळले, जागीच गतप्राण झाले. त्यांच्या कुटुंबियांचा आक्रोश गगनाला भिडला. सर्व पुरुषांची हत्या करून झाल्यावर ते दहशतवादी पुन्हा आले तसेच देवदाराच्या रानावाटे निघून गेले. मग स्त्रिया मुलं आपापल्या कर्त्या पुरुषाकडे धावली. त्यांच्या निष्प्राण देहाला विळखा घालून रडू लागली. बऱ्याच वेळाने पोलीस व इतर मदत पोचली. हे वृत्त पसरताच संपूर्ण देशभरात खळबळ माजली. काश्मीरात आलेल्या पर्यटकांचे तर धाबे दणाणले. या असुरक्षित नंदनवनापेक्षा आपले छोटेसे सुरक्षित घरच बरे असं वाटू लागलं. काही स्थानिक काश्मीरींनी पर्यटकांची मदत केली. ते त्यांचं कर्तव्यच होतं. ज्यांच्यावर आपला उदरनिर्वाह चालतो त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी आपलीच असते. काही कट्टरतावादी देश आणि हिंदू द्वेष्टे सेक्युलर सोडले तर जगभरातून या घटनेचा निषेध केला गेला. हे दहशतवादी कुठून येतात हे तर शेंबड्या पोरालाही ठाऊक आहे. त्या पाकिस्तानशी होते नव्हते ते सर्व संबंध तोडून टाकण्यात आले. यापुढे कदाचित पुन्हा स्ट्रॅटेजिक स्ट्राईक होईल, कदाचित युद्धही होईल. पण तुमच्या आमच्या सारख्या सामान्य जनतेची एकच मागणी आहे, निदान यापुढे तरी आमच्याच देशात कोणी आम्हाला धर्म विचारून गोळ्या घालू नयेत.